नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. वैयक्तिक वित्त आणि संपत्ती निर्मिती. हो, आणि त्यासाठी आपल्याकडे निक मॅग्युलिस यांचं जस्ट कीप बाईंग हे पुस्तक आहे. अगदी द फिलॉसॉफी ऑफ वेल्थ. याच पुस्तकातून काही महत्वाचे म्हणजे गुंतवणुकीचे काही साधे पण खूप प्रभावी विचार आपण समजून घेणार आहोत. बरोबर. मॅग्युली हे स्वतः डेटा सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी आकडेवारी वापरून अनेक नेहमीच्या आर्थिक सल्ल्यांना आव्हान दिलंय. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की त्यांच्या या डेटा आधारित पण काय म्हणतात त्याला अगदी व्यावहारिक विचारामागचं लॉजिक काय आहे ते बघणं. म्हणजे गुंतवणुकीची गुंतागुंत टाळून साधेपणा आणि सातत्यावर कसा भर द्यायचा यावर आपण फोकस करणार आहोत. नक्कीच. तर सुरुवातच होते मॅग्युलिनच्या एका महत्वाच्या निरीक्षणाने. ते म्हणतात की आपण बहुतेक वेळा पैशाचं नियोजन उगाचच किचकट करून टाकतो. हो ना, म्हणजे बाजारात कधी एंट्री घ्यायची, कधी एक्झिट करायचं, किंवा मग ती सर्वोत्तम स्कीम कोणती याचा शोध घेत बसतो. आणि या सगळ्यात मूळ गोष्ट राहून जाते. कोणती? सातत्य. मॅग्युलिनचं मुख्य सूत्र अगदी सोपं आहे, जस्ट कीप बाईंग. फक्त खरेदी करत राहा. हो, बाजारात काय चाललंय याची फार चिंता न करता नियमितपणे चांगल्या मालमत्तांमध्ये म्हणजे चांगल्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक करत राहणे. ऐकायला तर खूपच सोपं वाटतंय. आहे सोपं, पण आजकाल इतकी माहिती उपलब्ध आहे, सतत काहीतरी नवीन येतंय की हे सातत्य टिकवणं कठीण होऊन बसतं. कन्फ्युजन होतं. अगदी. आणि मग निर्णय घेण्याचा कंटाळा येतो, ज्याला डिसिजन फटीग म्हणतात. मग कृतीच होत नाही. मॅग्युली स्वतःच्या अनुभवावरून सांगतात की त्यांनाही सुरुवातीला वाटलं होतं की डेटाच्या आधारावर ते मार्केटला बीट करू शकतील. हां, डेटा सायंटिस्ट आहेत ते शेवटी. हो, पण त्यांच्या लवकरच लक्षात आलं की इथे हुशारीपेक्षा शिस्त आणि सातत्य जास्त महत्वाचं आहे. त्यांची ती प्रसिद्ध म्हण आहे ना, कोणती? ती संपत्ती ही टायमिंग द मार्केटवर नाही, म्हणजे बाजाराची अचूक वेळ साधण्यावर नाही, तर टाइम इन द मार्केटवर अवलंबून असते. म्हणजे बाजारात किती काळ टिकून राहता हे महत्वाचं. अगदी. चला मग याच पायाभूत विचारांपासून सुरुवात करूया का? आर्थिक स्वातंत्र्याचा पाया कसा घालायचा? हो, नक्कीच. पहिला मुद्दा घेऊया बचतीचा. इथे मॅग्युली पारंपरिक विचारांना थोडं आव्हान देतात, म्हणजे फक्त जास्तीत जास्त बचत करा हे तेवढं बरोबर नाही असं त्यांचं मत आहे. अच्छा, मग काय म्हणतात ते? त्यांचं म्हणणं आहे की आजचा आनंद पूर्णपणे बाजूला ठेवून फक्त बचत करत राहणं हे पण योग्य नाही. आयुष्य जगायचं पण आहे ना. बरोबर. म्हणून ते तर्कसंगत बचत म्हणजे रॅशनल सेव्हिंग ही संकल्पना मांडतात. तर्कसंगत बचत म्हणजे नेमकं कसं? म्हणजे बघा, भविष्यातल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी बचत नक्की करायची, पण आजचा अनुभव, आजचा आनंद पूर्णपणे नाकारायचा नाही. बॅलन्स साधायचा. जे सेव्ह मोर लेटर ही कल्पना खूप इंटरेस्टिंग आहे. सेव्ह मोर लेटर. हो, म्हणजे करिअरच्या सुरुवातीला जेव्हा आपलं उत्पन्न कमी असतं तेव्हा बचतीवर खूप जास्त जोर देण्यापेक्षा स्वतःची कौशल्य वाढवणं, कमाईची क्षमता वाढवणं यावर लक्ष द्या. आणि मग जसजसं उत्पन्न वाढत जाईल तसतशी बचतीची टक्केवारी वाढवत न्यावी. हे जरा नेहमीच्या सल्ल्यापेक्षा वेगळं आहे. आपल्याला तर सांगतात की लवकर आणि जास्त बचत करा. हो, पण मॅग्युली गणिताने दाखवतात की सुरुवातीला थोडी कमी बचत केली पण नंतर ती वाढवली आणि सातत्याने गुंतवणूक केली तर ते जास्त व्यवहार्य ठरतं. जास्त टिकाऊ पण असेल कदाचित, कारण टोकाची काटकसर किती दिवस करणार. अगदी बरोबर. मोटिवेशन टिकून राहतं. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडतं. कोणतं? ते म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे पैसे कमी असतात तेव्हा बचतीचा दर महत्वाचा असतो, पण जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसे जमा होतात तेव्हा गुंतवणुकीवरचा परतावा जास्त महत्वाचा ठरतो. वा, म्हणजे सुरुवातीला सवय लावणं महत्वाचं आणि नंतर परतावा वाढवण्यावर लक्ष देणं. हो, थोडक्यात काय तर प्रेरणा टिकवण्यासाठी पुरेसं जगा आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुरेशी बचत करा. समतोल हवा. बचतीबरोबरच खर्चाकडे कसं बघायचं हेही महत्वाचं आहे. मॅग्युली खर्चाला स्वतःमधील गुंतवणूक म्हणतात. हो, म्हणजे प्रत्येक खर्चिक रुपया हा एकतर आपलं आजचं आयुष्य सुधारणारा किंवा आपलं भविष्य घडवणारा. इथे मग जागरूक उपभोग किंवा कॉन्शियस कन्झम्पशन ही संकल्पना येते. अगदी. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला खरंच मूल्य देतात, शिक्षण, आरोग्य, अनुभव, चांगली नाती, त्यावर विचारपूर्वक खर्च करा. आणि ज्या गोष्टी फक्त दिखाव्यासाठी आहेत किंवा उगाच सवयीने खर्च होतात त्या टाळाव्यात. बरोबर. मॅग्युलिनचं म्हणणं आहे, आनंद विकत घेता येतो, पण तो योग्य प्रकारे खर्च केला तरच. वस्तूंपेक्षा अनुभव महत्वाचे असेही ते म्हणतात ना. हो, वस्तू जमवण्यापेक्षा अनुभव घेणं किंवा आपला वेळ वाचवणाऱ्या गोष्टींवर खर्च करणं जास्त फायद्याचं ठरतं.
कारण पैसा हे साध्य नाहीये, साधन आहे अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी. पण एक प्रश्न येतो मनात, बचत करत राहायची, पण कधीपर्यंत? आयुष्यभर? नाही. आणि हा मॅग्युलिनच्या पुस्तकातला एक खूप धाडसी आणि महत्वाचा विचार आहे मला वाटतं. कोणता? ते म्हणतात की आयुष्यभर फक्त बचत करत राहणं हे ध्येय असूच शकत नाही. पैसा हे काही ट्रॉफी नाहीये की फक्त जमा करत राहायचं. मग? एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही जमा करण्याच्या टप्प्यातून ॲक्युम्युलेशन फेज, वापरण्याच्या टप्प्यात डिक्युम्युलेशन फेज जायला हवं. याला ते पुरेशी इनफ पातळी गाठणं म्हणतात. पुरेशी पातळी म्हणजे जिथे अजून बचत करून तुमच्या एकूण आनंदात फार फरक पडत नाही? अगदी. किंबहुना त्या पातळीनंतरही फक्त बचतच करत राहिलात तर तुम्ही पैशाने मिळणाऱ्या अनेक चांगल्या संधी गमावता. जसं की प्रवास किंवा दानधर्म किंवा आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढणं. हो, सुरक्षितेच्या पलीकडे जाऊन पैशाचा खरा आनंद तो वापरण्यात आहे. मॅग्युली या बदलाला द ग्रेट ट्रान्झिशन म्हणतात. म्हणजे बचत करणाऱ्या भूमिकेतून गुंतवणूकदार आणि मग जीवनाचा आनंद घेणाऱ्या सहभागीच्या भूमिकेत जाणं. हे सगळं ऐकल्यावर कर्जाबद्दलचा दृष्टिकोन पण तपासायला हवा. बरेच जण कर्जाला खूप घाबरतात. इथेही मॅग्युली एक संतुलित मत मांडतात. कर्ज स्वतः चांगलं किंवा वाईट नसतं, ते एक साधन आहे. त्याचा वापर कसा होतो यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे हुशारीने वापरलं तर प्रगती होते, निष्काळजीपणे वापरलं तर ते ओझं बनतं. त्यांनी कर्जाचे काही प्रकार पण सांगितलेत. कोणते? एक म्हणजे गुंतवणूक कर्ज, इन्व्हेस्टमेंट डेट, जसं घर घेण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज, जे भविष्यात उत्पन्न वाढू शकतं. हे चांगलं असू शकतं. आणि दुसरं म्हणजे उपभोग कर्ज, कन्झम्पशन डेट, जसं क्रेडिट कार्डचं बिल किंवा पर्सनल लोन, जे सहसा टाळायला हवं. आणि एक तिसरा प्रकार ते म्हणतात, तो म्हणजे भावनिक कर्ज. इमोशनल डेट. हो, म्हणजे पैशांच्या सततच्या चिंतेचं जे अदृश्य ओझं आपण बाळगतो ते. मग कर्जाचं व्यवस्थापन कसं करायचं? सगळं कर्ज लवकरात लवकर फेडून टाकावं? नाही, इतकं सोपं नाही ते. मॅग्युली म्हणतात की जास्त व्याजदराचं कर्ज, विशेषतः उपभोग कर्ज, ते आक्रमकपणे फेडा. आणि कमी व्याजदराचं, जसं होम लोन? हो, कमी व्याजदराचं चांगलं कर्ज असेल तर ते लगेच फेडायची घाई करू नका. कदाचित ती रक्कम दुसरीकडे गुंतवून तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. अच्छा, म्हणजे कर्जमुक्त असणं हेच अंतिम ध्येय नसावं? नाही, महत्वाचं काय तर आपलं कर्जावर नियंत्रण असावं, कर्जाचं आपल्यावर नाही. हे झालं बचत, खर्च आणि कर्जाचं तत्वज्ञान. आता जरा गुंतवणुकीच्या मुख्य लॉजिककडे येऊया. मॅग्युलिनचा सर्वात महत्वाचा सल्ला आहे, मार्केट टायमिंग करू नका. हे इतकं का महत्वाचं आहे? कारण ते जवळपास अशक्य आहे. मॅग्युली डेटा वापरून हेच सांगतात की मोठमोठे एक्सपर्ट्स सुद्धा मार्केटचा टॉप किंवा बॉटम अचूक ओळखू शकत नाहीत. आणि प्रयत्न केला तर काय होतं? गंमत म्हणजे बाजारातले फक्त काही मोजके सर्वोत्तम दिवस जरी तुम्ही मार्केटच्या बाहेर राहिलात तर तुमच्या दीर्घकालीन परताव्यावर खूप मोठा फरक पडतो, नकारात्मक फरक. याउलट तुम्ही फक्त बाजारात टिकून राहिलाच, म्हणजे टाइम इन द मार्केट साधलात, तर चक्रवाढ व्याजाचा खरा फायदा मिळतो. म्हणून भविष्यवाणी करण्याऐवजी सातत्याने सहभागी होणं महत्वाचं. आणि इथेच ते जस्ट कीप बाईंग सूत्र परत येतं. मार्केट वर असो वा खाली, खरेदी करत राहा. हो, पण हे भावनिकदृष्ट्या सोपं नाहीये, मान्य आहे. मग काय करायचं? म्हणूनच मॅग्युली सिस्टमॅटिक सेरेनिटीवर भर देतात. म्हणजे गुंतवणुकीची प्रक्रिया शक्य तितकी ऑटोमेट करावी. ऑटोमेशन. जसं की SIP. अगदी. यामुळं भावनिक निर्णय घेणं टळतं. भीती वाटली तरी किंवा हुरळून गेलो तरी आपलं काम चालू राहतं. एक प्रकारची गणितीय शिस्त येते जी मानसिक शांतता देते. आणि या ऑटोमेशनसाठी डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग DCA हा एक चांगला मार्ग आहे, नाही का? ही संकल्पना थोडी समजावून सांगाल? टोयची. मग तिची किंमत काहीही असो. म्हणजे समजा तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये एका म्युच्युअल फंडात टाकता. जेव्हा मार्केट वर असेल तेव्हा त्या 5,000 रुपयांत तुम्हाला कमी युनिट्स मिळतील. आणि जेव्हा मार्केट खाली असेल तेव्हा त्याच 5,000 रुपयांत जास्त युनिट्स मिळतील. आपोआप तुमची सरासरी खरेदी किंमत खाली येते. याचा मुख्य फायदा काय? सरासरी किंमत मिळते हे तर आहेच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे पश्चाताप कमी होतो. एकदम मोठी रक्कम टाकल्यावर मार्केट पडलं तर जास्त त्रास होतो. DCA मध्ये ते टाळतं. आणि भावनिक स्थिरता पण येते. हो, मॅग्युली म्हणतात, जरी तुम्ही टायमिंगमध्ये हारलात तरी सवयीने जिंकता. हे सातत्य महत्वाचं आहे. एका लहान रोपट्याला रोज पाणी दिल्यावर जसं मोठं झाड होतं तसंच गुंतवणुकीचं आहे. त्यांचं ते वाक्य पण छान आहे. प्रत्येक पगार म्हणजे तुमचं भविष्य विकत घेण्याची संधी आहे. अगदी.
पण सगळ्यात कठीण वेळ कोणती असते माहितीये? जेव्हा मार्केट कोसळलेलं असतं, सगळीकडे भीती असते, तेव्हा खरेदी करणं. आणि इथेच मॅग्युलिनचा सगळ्यात धाडसी सल्ला येतो. वेदना होत असताना खरेदी करणे. बाईंग वेन इट हर्ट्स. बापरे. हो, जे गुंतवणूकदार हे करू शकतात तेच खरी संपत्ती निर्माण करतात. याला ते वेदनेचा विरोधाभास म्हणतात. पॅराडॉक्स ऑफ पेन. म्हणजे गुंतवणुकीची सर्वोत्तम संधी तेव्हाच असते जेव्हा तुम्हाला भावनिकदृष्ट्या सर्वात जास्त भीती वाटत असते, सर्वात वाईट वाटत असतं. हे आठवते मला 2008चं संकट किंवा अगदी 2020 मधलं कोरोनाचं सुरुवातीचं वातावरण. बरोबर. त्यावेळी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना नंतर प्रचंड फायदा झाला. पण धैर्य लागतं त्यासाठी. नक्कीच. मॅग्युली स्पष्टपणे म्हणतात, बाजार तुम्हाला त्रास सहन केल्याबद्दल पैसे देतो. संपत्ती निर्माण करणं हे फक्त गणित नाही, ते एक मानसिक युद्ध आहे. त्यात संयम जिंकतो. या सगळ्या गुंतवणुकीच्या खेळात मग कॅशचं म्हणजे रोख रकमेचं काय स्थान आहे? ती फक्त पडून राहते, आळशी मालमत्ता आहे का? अजिबात नाही. मॅग्युलिनच्या मते कॅशची एक खूप महत्वाची स्ट्रॅटेजिक भूमिका आहे. ती आपल्याला स्थिरता आणि संधी देते. कसं काय? ते 3 मुख्य कारणं सांगतात कॅश ठेवण्याची. एक म्हणजे आपत्कालीन निधी, इमर्जन्सी फंड. अचानक काही गरज लागली तर. हे तर महत्वाचं आहेच. दुसरं, संधी साधण्याची क्षमता, ऑप्शनॅलिटी. म्हणजे बाजारात मोठी घसरण झाली किंवा एखादी चांगली संधी दिसली तर ती घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे तयार हवेत. आणि तिसरं म्हणजे भावनिक आराम, इमोशनल कम्फर्ट. खात्यात थोडी रोकड आहे हे माहीत असलं की रात्री शांत झोप लागते. पण जास्त कॅश ठेवली तर महागाईमुळे तिची किंमत कमी होते ना? बरोबर. त्यामुळे इथेही बॅलन्स महत्वाचा आहे. मॅग्युलिनचा सल्ला आहे, इतकी कॅश ठेवा की रात्री शांत झोप लागेल, पण इतकीही नको की तुमची वाढ खुंटेल. म्हणजे तरलता, लिक्विडिटी आणि वाढ, ग्रोथ यात समतोल हवा. अगदी. गुंतवणुकीतला आणखी एक महत्वाचा शब्द म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, विविधता. याबद्दल काय म्हणतात मॅग्युली? तर याला फायनान्स जगातलं एकमेव फुकटचं जेवण म्हणतात. दी ओनली फ्री लंच इन फायनान्स. फुकटचं जेवण? हो, कारण कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता तुम्ही तुमची एकूण पोर्टफोलिओची जोखीम कमी करू शकता. भविष्य कोणालाच माहीत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक विभागली की एका सेक्टरमध्ये किंवा ॲसेट क्लासमध्ये प्रॉब्लेम आला तर दुसरा सांभाळून घेतो. यासाठी ते पोर्टफोलिओ ट्रिनिटी असं काहीतरी म्हणतात ना? हो, म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या ताटात 3 मुख्य गोष्टी असाव्यात असं समजा. एक म्हणजे स्टॉक्स, हे वाढीसाठी, म्हणजे जास्त परतावा मिळवण्यासाठी. बरोबर. दुसरं म्हणजे बॉन्ड्स, हे स्थिरतेसाठी, म्हणजे कमी जोखमीसाठी. आणि तिसरं म्हणजे पर्यायी गुंतवणूक, ऑल्टरनेटिव्स, जसे की रिअल इस्टेट किंवा सोनं. हे अजून विविधता आणतात आणि बॅलन्स साधायला मदत करतात. कारण कोणतीही एक गोष्ट नेहमीच चांगली कामगिरी करेल असं नाही. अगदी. हे मिश्रण तुम्हाला वेगवेगळ्या मार्केट कंडिशनमध्ये टिकून राहायला मदत करतं. मॅग्युली म्हणतात, विविधता म्हणजे नम्रतेचं दृश्यरूप. आपण मान्य करतो की आपल्याला भविष्य माहीत नाही. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की गुंतवणुकीच्या आकड्यानितकंच आपलं मानसशास्त्र महत्वाचं आहे. म्हणजे श्रीमंत असण्याचा खरा अर्थ काय मॅग्युलिनच्या मते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते म्हणतात, श्रीमंत असणं म्हणजे बँकेत किती शून्य आहेत हे नाही, तर पैशाची चिंता नसणं. म्हणजे लक्झुरीपेक्षा स्वातंत्र्य महत्वाचं. अगदी. आर्थिक स्वातंत्र्य. ते सापेक्ष श्रीमंती, रिलेटिव्ह वेल्थ बद्दल पण बोलतात. सापेक्ष श्रीमंती म्हणजे असं असू शकतं की तुम्ही इतरांपेक्षा कमी कमावता, पण तुमचा खर्च तुमच्या मूल्यांशी आणि आनंदाशी जुळलेला असेल तर तुम्ही जास्त श्रीमंत अनुभवू शकता. आणि ती लाईफस्टाईल इन्फ्लेशन टाळायला हवी. म्हणजे उत्पन्न वाढलं की लगेच खर्च वाढवायचा नाही. बरोबर. कारण ती तुमची शांतता हिरावून घेते. त्यांचं ते वाक्य आठवते का? कोणतं? संपत्ती म्हणजे तुमच्याकडे जे आहे आणि तुमची जी इच्छा आहे यातील अंतर. हे अंतर कमी करा, तुम्ही लगेच श्रीमंत व्हाल. म्हणजे आपली पुरेशी, इनफ पातळी ओळखणं आणि ती इतरांशी तुलना न करता ठरवणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी. तुलना हे आर्थिक विष आहे. आणि ही आर्थिक शांतता मिळवण्यासाठी मॅग्युली एका गोष्टीवर प्रचंड भर देतात. ऑटोमेशन. परत तोच मुद्दा. हो, त्यांचं तर जवळजवळ टोकाचं म्हणणं आहे, ऑटोमेट करा किंवा तसा प्रयत्न करताना मरा. ऑटोमेट ऑर डाय ट्राईंग. इतकं का? कारण ऑटोमेशन म्हणजे स्वातंत्र्य. बचत आणि गुंतवणुकीच्या प्रक्रिया जसं SIP जर ऑटोमेटेड असतील तर रोज तुम्हाला निर्णय घ्यावा लागत नाही. त्यामुळे निर्णय घेण्याचा थकवा टळतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावनिक हस्तक्षेप कमी होतो.
मार्केट गडगडलं तरी तुम्ही विकणार नाही किंवा खूप वाढलं तरी हुरळून जाऊन चुकीचा निर्णय घेणार नाही. ऑटोमेशनमुळे शिस्त ही सवय बनते. हो. मॅग्युली विनोदाने म्हणतात, जर तुम्हाला विचार करावा लागला तर तुम्ही अखेरीस अयशस्वी व्हाल. म्हणजे सर्वोत्तम गुंतवणूकदार हे अति हुशार नसतात, तर ते अति स्वयंचलित असतात. बऱ्याच अंशी हे खरं आहे. आणि याचाच अर्थ असा की जास्त प्रयत्न करणं, जास्त विचार करणं हे सुद्धा कधीकधी हानिकारक ठरू शकतं. यालाच ते अतिप्रयत्नांची किंमत म्हणतात. द कॉस्ट ऑफ ट्राईंग टू हार्ड. हो. सतत सर्वोत्तम फंड शोधणं, मार्केटला टाईम करण्याचा प्रयत्न करणं, खूप क्लिष्ट स्ट्रॅटेजी वापरणं, याला ते अति ऑप्टिमायझेशन म्हणतात. आणि याने फायदा होतोच असं नाही. उलट नुकसानच होऊ शकतं. जास्त चुका होतात, ट्रेडिंग कॉस्ट वाढतात आणि मानसिक ताण येतो तो वेगळाच. म्हणजे पुन्हा तेच, कमी करणे हे अनेकदा अधिक चांगले करणे असते. डुईंग लेस इज ऑफन डुईंग बेटर. अगदी जस्ट कीप बाईंग म्हणजे यात साध्यापणा आणि सातत्यावर विश्वास ठेवणं. कंटाळवाणं वाटणारं सातत्य हे आकर्षक वाटणाऱ्या गोंधळापेक्षा जास्त फायद्याचं ठरतं. महत्वाच्या भागाकडे वळूया. दीर्घकालीन दृष्टिकोन. यात सगळ्यात मोठा फायदा कशाचा आहे? वेळेचा. टाईम. मॅग्युली पुन्हा पुन्हा हेच सांगतात की चक्रवाढ वाढीसाठी पैशापेक्षा वेळेची जास्त गरज आहे. म्हणजे कंपाऊंडिंगसाठी वेळ हवा. हो. अगदी सामान्य म्हणजे ॲव्हरेज परतावा देणारी गुंतवणूक सुद्धा जर खूप वर्षांसाठी टिकवून ठेवली तर ती आश्चर्यकारक संपत्ती निर्माण करू शकते. त्याचं ते उदाहरण पण चांगलंय. 25व्या वर्षी सुरू करणारा विरुद्ध 35व्या वर्षी सुरू करणारा. हो. 25व्या वर्षी कमी रक्कम गुंतवणारा सुद्धा 35व्या वर्षी जास्त रक्कम गुंतवणाऱ्याच्या पुढे राहू शकतो फक्त वेळेमुळे. कारण वेळ हा गुणक मल्टिप्लायर आहे. प्रत्येक जाणारं वर्ष महत्वाचं आहे. त्यामुळे संदेश स्पष्ट आहे. गुंतवणूक सुरू करण्याचा सर्वोत्तम दिवस काल होता आणि दुसरा सर्वोत्तम दिवस आज आहे. पण इतकी वर्ष टिकून राहणं म्हणजे 20-30 वर्ष हे सोपं नाही. मार्केटमध्ये चढ उतार येतात, भीती वाटते. यासाठी काय मानसिकता हवी? मॅग्युली इथे 3 मानसिक मॉडेल्स किंवा साधनांबद्दल बोलतायत. पहिलं, झूम आउट करा. झूम आउट म्हणजे रोजच्या किंवा महिन्याच्या चढ उतारांकडे बघू नका. 10-20 वर्षांचा मोठा ग्राफ बघा. मग लक्षात येतं की एकूण दिशा वर जाणारीच आहे आणि मधले खड्डे तेवढे मोठे वाटत नाहीत. बरोबर. दुसरा मुद्दा. दुसरा, अराजकतेची अपेक्षा करा. एक्सपेक्ट केऑस. म्हणजे बाजारात अस्थिरता येणारच हे गृहीत धरा. ती गुंतवणुकीच्या प्रवासाचा भाग आहे. ते काही अपयश नाही. ती मार्केटमध्ये असण्याची किंमत आहे. आणि तिसरं, ओळख वेगळी ठेवा. डिटॅच आयडेंटिटी. म्हणजे तुमचं स्वतःचं मूल्य, तुमची सेल्फ वर्थ तुमच्या पोर्टफोलिओच्या रोजच्या कामगिरीशी जोडू नका. तुम्ही म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ नाही. ही मानसिकता आपल्याला भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवते. मॅग्युली म्हणतात तसं सर्वोत्तम गुंतवणूकदार शांत असतात कारण त्यांना इतिहास समजतो. अगदी. आणि याच मानसिकतेला जोडून शेवटचा महत्वाचा मुद्दा येतो, लवचिकतेचं तत्व. द फ्लेक्सिबिलिटी प्रिन्सिपल. लवचिकता म्हणजे काय? म्हणजे बघा, कोणतीही आर्थिक योजना कितीही चांगली असली तरी ती एकदम फिक्स नसावी. कारण आपलं आयुष्य बदलतं. हो ना. नोकरी बदलते, कुटुंब वाढतं, आपली उद्दिष्टे बदलतात. मार्केटची परिस्थिती बदलते. त्यामुळे आपली आर्थिक सिस्टम सुद्धा जुळवून घेणारी अडॅप्टिव्ह असावी लागते. म्हणजे गरजेनुसार गुंतवणुकीत थोडे बदल करण्याची तयारी हवी. योजनांचं पुनरावलोकन करणं. बरोबर. याला डायनॅमिक ॲलोकेशन म्हणू शकतो. कठोर नियमांना चिकटून बसण्यापेक्षा परिस्थितीनुसार थोडे बदल करण्याची तयारी ठेवणं महत्वाचं आहे. मॅग्युली म्हणतात, संपत्ती सरळ रेषेत वाढत नाही. ती एका सर्पिलाप्रमाणे स्पायरल असते. ही लवचिकताच आपल्याला दीर्घकाळ टिकून राहायला मदत करते. ही एक सुपर पॉवर आहे. नक्कीच. तर आपण आतापर्यंत बरीच चर्चा केली. या सगळ्याचा निष्कर्ष काय काढता येईल? निक मॅग्युली यांच्या जस्ट कीप बाईंग तत्वज्ञानाचा गाभा काय आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं मुख्य संदेश अगदी स्पष्ट आहेत. 1. सातत्य हे हुशारीपेक्षा महत्वाचं आहे. दुसरं, गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी ठेवा, शक्यतो ऑटोमेट करा. तिसरं, भावनांना नियंत्रणात ठेवा, विशेषतः भीती आणि लालसेच्या वेळी. आणि चौथं, फक्त पैसा जमा करण्यावर नाही तर आर्थिक स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे जस्ट कीप बाईंग हा फक्त गुंतवणुकीचा मंत्र नाही, तर एका शिस्तबद्ध आणि चिंतामुक्त आर्थिक जीवनाचा तो एक मार्ग आहे. अगदी.
आणि हे लक्षात ठेवायला हवं की ध्येय हे आर्थिक परफेक्शन मिळवणं नाही, तर आर्थिक शांतता मिळवणं आहे. मॅग्युलिनचं ते वाक्य परत आठवलं, सर्वात श्रीमंत लोक ते नाहीत ज्यांनी बाजाराला हरवलं, ते आहेत ज्यांनी तसा प्रयत्न करणे थांबवले. खरंच खूप विचार करायला लावणारं वाक्य आहे हे. निश्चितच. तर मग आजच्या चर्चेतून आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार किंवा प्रश्न काय असेल? मॅग्युली सातत्यपूर्ण खरेदीवर खूप भर देतात, जी दीर्घकालीन संपत्तीसाठी आवश्यक आहे. पण त्याचवेळी आयुष्यात कधीही अनपेक्षित संकटे येऊ शकतात. नोकरी जाणं, आजारपण, मोठे खर्च. हे खरंय. तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपण एका बाजूला जस्ट कीप बाईंगचं सातत्य कसं टिकवून ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यातल्या या अटळ अनिश्चिततेसाठी जी तात्काळ आर्थिक लवचिकता, इमिजिएट फायनान्शियल फ्लेक्सिबिलिटी लागते, ती कशी जपायची. म्हणजे नेहमीच्या इमर्जन्सी फंडाच्या पलीकडे जाऊन या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा साधायचा, यावर विचार करायला हवा. खरंच हा खूप महत्वाचा आणि प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या या सखोल चर्चेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आशा आहे निक मॅग्युली यांच्या जस्ट कीप बाईंग मधल्या विचारांनी संपत्ती आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा एक नवीन, अधिक स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य दृष्टिकोन आपल्या सर्वांना मिळाला असेल. पुढील चर्चेत नक्की भेटूया.